एथचा आपण चॅप्टर बघायला 17 नंबर सर्कल कॉर्ड अँड आर्क. आता कशाला काय काय म्हणतात आधीच पूर्ण दाखवलंय. ही जी ती कॉर्ड आहे ही बी मोठी कॉर्डच आहे, ही बी मोठी कॉर्डच आहे, पण जेव्हा ती सेंटर मधून जाते तेव्हा त्याला आपण डायमीटर म्हणतो. काय म्हणतो? डायमीटर. म्हणजे मोठी कॉर्ड म्हणजेच डायमीटर. इज इट ओके? रेडियस म्हणजे सेंटर पासून एका कोपऱ्यात जी लाईन येते याला रेडियस म्हणायचं. ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. पण जे दोन रेडियस समोरासमोर येतात अशा, ह्या दोन रेडियस समोरासमोर आल्या म्हणजे डायमीटर तयार झालं ना. म्हणजे रेडियस जर 7 असेल तर डायमीटर किती असणार? 14. त्याचे डबल असणार. ओके. अँड आफ्टर दॅट प्रत्येक वेळेला आपल्याला त्या पूर्ण प्रॅक्टिसेस मध्ये एक सर्कल असणार आहे, एक कॉर्ड असणार आहे, एक रेडियस असणार आहे. आणि ही जी लाईन आहे याला म्हणायचं डिस्टन्स. डिस्टन्स वर्ड आला का ह्याचं मेजरमेंट काढायचं. लक्षात ठेवा डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे, तुम्हाला फुल पार्ट हा 13 दिलाय आणि हाफ पार्ट विचारलाय. एवढा विषय. टोटल एबी किती दिले? 13. आणि हे किती सांगितलंय? हे आपल्याला काढायचंय क्यूबी, राईट. मग यासाठी तुम्हाला शिकवलंय आधी हे लिहायचं. काय लिहिणार तुम्ही? पहिलं स्टेटमेंट पी इज द पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. परपेंडिक्युलर सांगा पी क्यू परपेंडिक्युलर एबी. हे बघा हे पी क्यू परपेंडिक्युलर एबी लिहिल्यानंतर पी क्यू परपेंडिक्युलर एबी झालं. मग आता क्यूबी काढायचा आहे. क्यूबी कोणाच्या हाफ आहे? म्हणा क्यूबी इज इक्वल टू हाफ एबी. क्यूबी इज इक्वल टू हाफ एबी. एवढंच लिहायचंय. क्यूबी इज इक्वल टू हाफ एबी. हे लिहिल्यानंतर हे छोटा पार्ट काढायचा आहे. छोटा पार्ट इज इक्वल टू मोठा पार्ट. पण मोठ्याचा हाफ आहे म्हणून हाफ आला पाहिजे. क्यूबी इज इक्वल टू हाफ एबी लिहिल्यानंतर या दोघांपैकी एकाची व्हॅल्यू असते. क्यूबीची व्हॅल्यू नाही, क्यूबी आहे कसं आलं, हाफ आहे कसं आलं. एबीची व्हॅल्यू 13 होती तर 13 टाकलं. 13 च्या हाफ 6.5. याचा आन्सर आपला आला 6.5. फिनिश. फर्स्ट एक्झाम्पल फिनिश. सेकंड एक्झाम्पल पायथन. सेकंड एक्झाम्पलच्या आधी थोडं पायथागोरस आपण इथं ट्रेनिंग घेऊया जरा. पायथागोरस काय? पायथागोरस साठी काय लागतात? दोन गोष्टी लागतात. एक तरी तो राईट अँगल ट्रायंगल पाहिजे आणि दोन साइड गिवन पाहिजे. समजा एकच साइड दिली असेल असे तर तुम्ही आन्सर नाही काढू शकत. पायथागोरस साठी 2 थिंग्स पाहिजे. कुठल्या 2 थिंग्स? एक राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. काय पाहिजे? आणि दुसरं काय पाहिजे? 2 साइड्स गिवन. मग झाले की आता एवढं सांग. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव घ्यायचं. ट्रायंगलचं नाव काय? इन ट्रायंगल एबीसी. हे बघा इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देयरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. या 3 गोष्टी लिहायला विसरायचं नाही. 1, 2 आणि 3. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये या 3 गोष्टी येणारच आहेत. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देयरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आहे सांगा बघू. AB square plus BC square is equal to AC square. लिहिलं का? AB square BC square AC square. AB ची व्हॅल्यू 3 टाकली, BC ची व्हॅल्यू 4 टाकली. 3 चा स्क्वेअर येणार 9, 4 चा स्क्वेअर येणार 16 आणि हे AC स्क्वेअर आहे तसं 16 ने किती येणार? 25 is equal to AC square. आणि मग पुढे बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. अंडरस्टँडिंग साठी एक एक्झाम्पल दिलंय मी. जसे की अजून एक एक्झाम्पल आपण घेतलंय तसंच. बघा इथं सुद्धा कसं स्टार्टिंग असणार. इन ट्रायंगल सांगा बघू. इन ट्रायंगल PQR अँगल Q is equal to 90 डिग्री. देयरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. तर सोडून बाकी सगळ्यांचं लक्ष आहे. PQ स्क्वेअर हा PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. ही 3 नाव आली. मग व्हॅल्यू टाकायची. ह्याची व्हॅल्यू 6, ह्याची व्हॅल्यू 7. काय असेल ते पुढचं कॅल्क्युलेशन. नेक्स्ट आता सेकंड एक्झाम्पल आपण बघायला लागलोय. या सेकंड एक्झाम्पल मध्ये काय होतं आपल्याला ही साइड आपल्याला काढायची होती. 7 काढायची होती. तर दिले काय याच्यात 48 दिले. फुल पार्ट 48 आहे म्हणजे हाफ पार्ट किती आहे? 24. म्हणजे फुल साइड हाफ केलं पाहिजे. मग फुल हाफ करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिलं स्टेटमेंट लिहायचं. O is the center of the circle. परपेंडिक्युलर सांगा. OP परपेंडिक्युलर CD. Therefore मग इथं सांगायचं PD is equal to half CD. PD is equal to half CD. दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू होती टाका. याची व्हॅल्यू आहे 48 आपण इथे टाकली. 48 च्या हाफ किती आला? 24. हे मिळालं. पायथागोरस आपण काय वापरू शकतो बघा. राईट अँगल ट्रायंगल आहे आणि 2 साइड आहे. पायथागोरस वापरू शकतो. पायथागोरस स्टार्ट करा. सांगा इन ट्रायंगल OPD अँगल P is equal to 90 डिग्री. Therefore, by using Pythagoras theorem, OP square plus PD square
26 आहे ते इथून मायनस झालं मायनस केल्यावर 14 आहे ज्यावेळी एकच नाव आणि एकच नंबर राहतो त्यावेळी स्टेटमेंट लिहायचं बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड याचा स्क्वेअर रूट आला 1b याचा स्क्वेअर रूट आला 7 सेकंड फिनिश नेक्स्ट बघा सेम एक्झाम्पल आहे याच्यामध्ये टोटल 24 डिस्टन्स दिले त्याचा हाफ किती होणार म्हणजे आधी कोणचा हाफ करून घ्यायला पाहिजे तीन स्टेटमेंट सांगा O is the center of the circle झालं OB is the radius म्हणून इंटरव्ह्यू OB is the radius आता परपेंडिक्युलर सांगा let OM perpendicular AB therefore MB is equal to half AB MB is equal to half AB MB ची व्हॅल्यू हाय होती MB ला व्हॅल्यू नाही आहे हाय कसं लिहिलं आपण आणि AB ची व्हॅल्यू किती आहे ती व्हाईट कलर मध्ये 24 मग इथे 24 दिलं 24 च्या 12 मग आता 90 डिग्री टू व्हॅल्यू आपल्या जवळ आहे पायथागोरस वापरू शकतो मग पायथागोरस सांगा पायथागोरस सांगा बघू एक ट्रायंगल OMB angle M is equal to 90 degree therefore by using Pythagoras theorem OM square plus MB square is equal to OB square हे सगळं इथे लिहिलं मग व्हॅल्यू OM ची व्हॅल्यू नाही MB ची व्हॅल्यू 12 ची व्हॅल्यू नाही आहे जशी तुम्हाला तुमच्याकडे व्हॅल्यू आहे मग 9 चा स्क्वेअर 81 याचा 41 या दोघांचं झालं लग्न 225 मग इथं एकच नंबर आणि एकच नाव ज्याने येतं त्याने बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड याचा स्क्वेअर रूट किती आला 50 याचा स्क्वेअर रूट म्हणजे वरचं वरचं 2 कट क्लियर नेक्स्ट एक्झाम्पल ते असंच आहे लास्ट एक्झाम्पल आहे 4 नंबर इथं तुम्हाला डायग्राम काय दिली नव्हती म्हणून आपण सर्कल काढला तर C आणि 10 एवढंच दिलं होतं मग आपण म्हणून सांगले ना C is the center of the circle let CB is the radius perpendicular सांगा बघा मी इथं let CM perpendicular AB लिहा therefore काय नाव सांगा बघू MB is equal to half AB MB is equal to half AB लिहा मग मला सांगा MB आणि AB पैकी MB ची व्हॅल्यू नाही MB आहे कसं आलं कळलं ते हां MB आहे कसं आलं AB ची व्हॅल्यू टाकली 12 दोघांपैकी एकाची व्हॅल्यू कोणास तरी का असणार 12 चे आप किती आलं 6 मग मला सांगा आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन व्हॅल्यू मिळाले हे आन्सर आपण नंतर काढलंय ना मग या दोन व्हॅल्यू मिळाल्या मग आता दोन व्हॅल्यू वरती वर्कआउट हे एक दोन मिनिट बाजूला काढाय हां चला आता पायथागोरस सांगा in triangle CMB angle M is equal to 90 degree therefore by using Pythagoras theorem बघा इथं बघताना तुम्ही by using Pythagoras theorem सांगा बघा CM square plus MB square is equal to CB square बघा स्क्वेअर दिलेला याची व्हॅल्यू नाही आहे तसं लिहिला याची व्हॅल्यू टाकलं याची व्हॅल्यू टाकलं 6 स्क्वेअर 36 याचा 100 प्लस 36 इकडून झाले मायनस 36 याच्यातनं 36 64 राहिले ज्यावेळी एकच नाव आणि एकच नंबर राहतो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड याचा स्क्वेअर रूट म्हणजे फक्त 2 गेला आणि याचा स्क्वेअर रूट म्हणजे 8